महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरत यांच्या उपस्थितीत शहापूर विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद संपन्न झाली आहे। या परिषदेत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य सामाजिक समता आंदोलन व निश्चित निदर्शने करण्याची घोषणा करण्यात आली आहे। या आंदोलनाचा तपशील असा होता की शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 वेळ दुपारी 2 वाजता ते 4 वाजेपर्यंत ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिस ठाणे। प्रमुख मागण्या ओबीसी महासंघाने या आंदोलनादरम्यान केंद्र आणि राज्य सरकार समोर खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत। यूजीसी रेग्युलेशन 2026 नुसार शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी यूजीसी रेग्युलेशन 2026 तात्काळ लागू करण्यात यावा। शैक्षणिक संस्थांमधील भेदभाव रोखण्यासाठी रोहित वेमुला कायदा संमत करण्यात यावा। देशात तात्काळ जातीनिहाय जनगणना करण्यात यावी जेणेकरून लोकसंख्येनुसार सोयी सुविधा देता येतील। जातीच्या संख्येवर आधारित आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी। सध्याचे मनुवादी शैक्षणिक धोरण रद्द करून सर्वसमावेशक धोरण राबवावे। आरक्षणाचा प्रलंबित असलेला बॅकलॉग तातडीने भरून काढण्यात यावा। सर्व सरकारी व निमसरकारी आस्थापनांमधील कंत्राटी भरती पद्धत कायमची बंद करावी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे। ओबीसींच्या हक्कावर गदा आणण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत। सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। या पत्रकार परिषदेला ओबीसी महासंघाचे प्रकाश भांगरत सर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, प्रशांत सरकोत जन आंदोलन मंच, अनिल निश्चिते तालुका राष्ट्रीय महासंघ, रमेश तारमाळे कार्यकर्ते, काजल घोलप महिला अध्यक्ष शहापूर, कांचन विशे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, मनस्वी भेरे, वसंत भेरे, अरुण मडके, भूमिका शिर्के, रमेश भोईर, बाळासाहेब खारीक, भगवान म्हसने, लाल बावटा, सागर बेलवले तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। 4 एप्रिल रोजी होणाऱ्या या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे। कलेक्टर ऑफिस ठाणे या ठिकाणी आम्ही निदर्शनं करून कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत की हे जे आमचे मुद्दे आहेत या मुद्द्यांना अनुसरून आम्ही शनिवारी परवा 4 तारखेला या मुद्द्यांना अनुसरून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमच्या जे मुद्दे आहेत, आमचे जे निवेदन आहेत, तुम्ही ते सरकारपर्यंत पोहोचवावं आणि सरकारने त्याची दखल घ्यावी। तेच तुमचे सामाजिक समता जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचे नेमके मुद्दे काय तुमचे? मुद्दे असे आहेत, पहिल्यांदा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा जो कायदा झाला 2013च्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी एससी आणि एसटीला ज्या काही उच्च शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये आरक्षण आहे, परंतु ओबीसीला आरक्षण नव्हतं। परंतु रोहित वेमुला प्रकरण झाल्यानंतर त्याचे आईवडील जेव्हा सुप्रीम कोर्टात दिले तेव्हा कोर्टाने जो निर्णय दिला की एससी एसटी नव्हे तर ओबीसीला सुद्धा हा न्याय मिळाला पाहिजे, म्हणून युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन कायदा 2026 लागू केला। आणि लागू केल्यानंतर काही संघटनांनी विरोध केल्यामुळं त्याला सवंग अशी लोकप्रियता माध्यमाच्या माध्यमातून मिळाली आणि सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी हे दाखल केलं। आणि जसं 1990ला जे ओबीसीचं आंदोलन झालं मंडळ आयोगाचं, त्याला जसं सुप्रीम कोर्टात हे केलं गेलं आणि 1994 लागू झालं, तसंच आता याला स्टे दिला गेला आणि त्यानंतर 4-5 वर्षांनी स्टे दिला जरी गेला असला तरी न्यायिक बाब आहे, त्यामुळे ती मिळणारच आहे ओबीसीला। परंतु उगाच ओबीसीचे 4 वर्ष ओबीसीला मागे नेतील ना, मग ते होऊ नये, आम्हाला ते तात्काळ पाहिजे, म्हणून ते आम्ही आंदोलन करतो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं। आपली न्याय जनगणना जी होणार ती कसल्या स्वरूपाची, कुठल्या स्वरूपाची हवी काय वाटतं? जात जनगणना करताना जनगणनेचे जे 33 मुद्दे आहेत, अगदी त्याचं मकान असेल, दुकान असेल, त्याची नोकरी असेल किंवा त्या संदर्भात त्याची शेती असेल, त्याच्या कुटुंबात किती माणसं आहेत, त्याच्या घरात काय काय आहे, या सगळ्याची गणना होते। ते करताना जसं एससी आणि एसटी यांची गणना करताना एससीच्या 47 जाती, एससीच्या 59 जाती, एसटीच्या 47 जाती यांची जातवार जनगणना केली जाते, तशीच देशातल्या 3542 ज्या ओबीसी जाती आहे त्यांची सुद्धा जातवार जनगणना व्हावी ही आमची मागणी। मी काय म्हणतो, आता तुम्ही मुद्दे मांडताना नवे मनुवादी शैक्षणिक धोरण रद्द करा जे तुमची मागणी, याच्यावर तुमचं काय मत आहे? थोडक्यात नवे मनुवादी धोरण शैक्षणिक धोरणमध्ये सरकारने ज्या ग्रामीण भागातल्या पटसंख्या नसलेल्या शाळा बंद करायला घेतल्या आणि त्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे लांब लांब
5-5, 6-6 किलोमीटर अंतरावरचं दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना पाठवलं जातं. याचा परिणाम ती मुलं घरी बसायला लागली, त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. हे एक प्रकारचा मनुवाद आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण जास्त करून मागासलेले समाजाचे लोक आहेत, त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा हा प्रकार आहे. आणि खाजगीकरण शाळांचं केलं जातं. त्या खाजगीकरणामुळे सुद्धा मुलांच्या शैक्षणिक दर्जावरती परिणाम होतो. हे त्या व्यतिरिक्त जाती आधारित आणि खोटा इतिहास सुद्धा आता त्यांनी या शैक्षणिक धोरणामध्ये घुसडायला चालू केलं आहे अभ्यासक्रमामध्ये. हे सगळं शैक्षणिक धोरण रद्द केलं पाहिजे असं आमचं म्हणणं. आरक्षणाचा बॅकलॉग भरून काढलाच पाहिजे हा तुम्ही त्याचा भर दिलाय. का काढला पाहिजे असं? 27% आरक्षण ओबीसीला 1990ला लागू झालं. महाराष्ट्रात ते फक्त 1994ला लागू झालं. 1994 नंतर जो काही डीओपीटीचा अहवाल आला त्याच्यामध्ये ज्या वेळेस मंडळ आयोग लागू नव्हता त्यावेळेस 12.5% आरक्षण ओबीसीला मिळत होतं. म्हणजे ओबीसी संख्या होती, पण मंडळ आयोग लागू झाल्यानंतर त्याची घसरण होऊन ते 4.5%वर आलं. आणि आज 16 लाख महाराष्ट्रामध्ये जी संख्या आहे नोकरदारांची, त्या नोकरदारांच्या संख्येमध्ये 2,96,000 ओबीसीचा बॅकलॉग आहे. तो भरला जात नाही, तो भरला जावा ही आमची मागणी. कॉन्ट्रॅक्टीकरण बंद करायचं संदर्भात, पण याला जबाबदार कोणी, काय वाटतं तुम्हाला? जबाबदार सरकार आहे, जी आम्ही लोकांनी निवडून दिली. सरकारचं धोरण जबाबदार आहे पहिले आहे. आणि आम्ही न्याय या हक्कासाठी मान त्या ठिकाणी नवी मुंबई भागामध्ये दिगोबांनी फार मोठे लढे केलेले शेतकऱ्यांसाठी, आणि त्यांच्या याचा आदर होणं आवश्यक आहे. या ठिकाणी की तुम्ही बाहेरचे कोणाचे तरी नावं द्या ही योग्य नाही. आणि दिवाणसारखा एक फार मोठा व्यक्ती तिथं जाऊन तिथं छत्रपती शिवाजी महाराज जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथं अदानी विमानतळ नाव यायला लागलंय. तर आता ज्या भूमीमध्ये ते नवी मुंबईच्या होत आहे की ज्या ठिकाणी ती भूमी व्यवस्थित राहावी आणि तिथला शेतकरी सुखी व्हावा याकरता दिबांनी तिथं प्रयत्न केलेले आहेत, त्या दिबांचं नाव द्यायला काहीच हरकत नाही. आता आपल्या पत्रकामध्ये क्रांतिकारक सामाजिक एकजुटीचे नवे पर्व असं टायटल दिले गेलेलं आहे. आपण यामध्ये सहभाग दाखवलाय. मी पाहिल्याप्रमाणे 15 ते 16 संघटना किंवा त्या आहेत संस्था त्यांना तुम्ही इथं हे केलेलं. आजची पत्रकार परिषद असताना किती लोक इथं दिसतात? संघटना, किती संघटना या ठिकाणी हजर? ओबीसी आता ओबीसी महासंघ आहे इथं, महाराष्ट्र जन आंदोलन मंचचे आहे. तसं पत्रकार परिषद घेताना त्या सगळ्यांना बोलायचं होतं, परंतु ओबीसी विषयावर जास्त फोकस करायचा होता म्हणून मी बाकीच्या संघटनांना काही सांगितलं नाही. पण आम्ही व्यक्तिगत 2-4 तारखेला आम्ही सगळे एकत्र आहोत. पण कलेक्टर कार्यालय ठाण्यावर तुम्ही एकत्र आहोत. आदिवासी एकता परिषद तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन केलं. ही एकता परिषद सुद्धा आमच्या सोबत आहे. SC ST OBC आम्ही एकत्रित लढा देत आहोत. काय आव्हान असेल आपल्या या सर्व सामाजिक समाजातील लोकांना एकच आव्हान आहे की स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा 85% असणारा SC ST OBC आजही त्याच्या अर्थकारणापासून दूर आहे. याचं कारण तो आजही तितका सक्षम न होऊ शकला. याचं कारण म्हणजे की जे काही धोरणं होती ती धोरणं प्रत्यक्षात शेवटच्या घटकापर्यंत राबवण्यात असलेली सरकार ही कमी पडलेली आहे. आणि त्यामुळं ती सरकार करत नव्हती म्हणून आम्ही हे सरकार दिलं, तर या सरकारने आमच्या उरावरच पाय दिलंय, म्हणजे गळात दाबाला घेतलेला आहे. म्हणून हे आंदोलन आता आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू करतो. अतिशय एक लाचचाच प्रश्न विचारतो का आमचे पत्रकार मित्र जे पाचघर यांनी विचारला का एवढा मोठा जे आंदोलन आपण उभारताय आणि तुमचे जे 7-8 मुद्दे आहेत ते अतिशय आपल्या सर्व समावेशक समाजाला ते एक फायदेशीर आहेत. असं असताना सर्व समावेशक संघटना त्या गोष्टी त्या आंदोलनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आपण शहापूर तालुक्यातून किती लोकसंख्येने आपण जाणार आहोत आंदोलनासाठी? आम्ही हा संपूर्ण तालुक्यातून नव्हे तर हा जिल्ह्यातून आम्ही ठाणे जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर हे करतोय. त्यामुळं आम्हाला टार्गेट आहे 1000 लोकांचं, सगळ्या संघटना मिळून. त्यामुळे त्या संघटना त्यांच्या ग्राउंडला त्यांचं काम चालू आहे.
आम्हीही ग्राउंडला आमच्या लोकांना त्या ठिकाणी आदेश दिला. आता आमच्या महिला जिल्हाध्यक्ष त्यासाठी नियोजन करतायत. त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर मी नाही येऊ शकत, कारण मला परवा सगळ्या महिलांना जोडोजोड करायची. त्यामुळे जो तो आपापल्या कामात आहे.